नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्याची मैत्रीण जी आहे अनिशा, ती आता घरी आलेली आहे आणि ती काव्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की काही कर पण तू हे लग्न स्वीकारू नकोस, कारण तुझं आणि जीवाचं एकमेकांवरती किती प्रेम आहे हे अख्ख्या आपल्या ग्रुपला माहिती आहे. कारण तुमची लव्ह स्टोरी ही आमच्या सर्वांच्या समोर फुललेली आहे आणि त्यामुळं तू माघार घेऊ नकोस. तू सगळ्यांना सांगून टाक तुझ्या मनात काय आहे ते आणि तू अजिबात माघार घेऊ नकोस असं ती सांगत असते. त्याचबरोबर इकडे जीवा आणि नंदिनी निघालेले असतात. जाताना नंदिनी म्हणत असते की आज मी अनिशाला भेटले, एकदा मला ना काव्याची जी मैत्रीण आहे ना जीविका, तिला भेटायचंय. ती काव्याची खूप क्लोज फ्रेंड आहे. तेव्हा मात्र जीवाला धक्का बसतो आणि त्या क्षणी जीवाकडून गाडीचा ब्रेक दाबला जातो आणि मग इकडे नंदिनीला कळत नाहीये की अचानक काय झालेलं आहे, कारण जीविका कोण आहे हे आता जीवाला माहितीच आहे आणि त्यामुळं जीवाला धक्का बसलेला असतो. इकडे आता पाहायला मिळतं की रम्या आणि वसुंधरा यांच्या दोघींच्यात खुसूरफुसूर चाललेलं असतं आणि त्या दोघीजणी बोलत असतात. त्या म्हणत असतात की त्या काव्याचं असं काहीतरी आहे ते आपल्याला कळलं पाहिजे आणि मला असं का वाटतंय की ती जी आहे ना अनिशा, ती संगीतला आलीच नव्हती आणि आत्ता तिनं जे बोलत आहे ना संगीतला आली होती, हे सगळं खोटं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच काव्या आणि मानिनी दोघीही बोलत बसलेले असतात. तेव्हा आता अनिशाने सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही तू हे सगळं बोलून घे आणि मग काव्या मानिनीशी बोलायला बसलेली असते. तेव्हा काव्या सांगत असते की मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते की मोकळेपणाने बोल, तुझ्या मनात जे आहे ना ते सगळं बिनधास्तपणे बोल, काळजी करू नको असं मानिनी काव्याला सांगत आहे आणि काव्य आता मोकळेपणाने बोलणार आहे. ती मानिनीला सांगत असते माझा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, आणि तेव्हा मानिनी मात्र काव्याला अगदी सपोर्ट करत असते, सांगत असते हो सांग बाळा, तुझा काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे हा विचार करत असतेस तू, हे सगळं सांग असं मानिनी काव्याला म्हणत आहे आणि काव्या मानिनीला सांगत आहे. आता काव्या तिच्या आणि आपल्या जीवाच्या नात्याबद्दल मानिनीला सांगू शकेल का, कारण ती तर सांगायला सुरुवात करत आहे पण आता विघ्न तर येतच राहतात ना प्रेक्षकांनो. किती विघ्न आलेले आहेत आजपर्यंत काव्याच्या नात्यात हे आपण पाहिलेलंच आहे, पण आता हे तरी सक्सेस होणार का हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे मानिनी आणि नंदिनी बोलत असतात. नंदिनी ही जायला निघालेली असते. आज तिला आनंद निवासमध्ये जायचं आहे. तिनं सांगितलेलं आहे की मला जायचं आहे म्हणून आणि त्यामुळं नंदिनी निघालेली असते. नंदिनी म्हणत असते की आई काळजी करू नका, मी येईल तेव्हा आपण बनवूया आणि तुम्ही एकटी काम करत बसू नका असं सगळं सांगत असते. तेव्हा मात्र रम्या आणि तिथं आलेली असते ती म्हणजे वसुंधरा. त्या म्हणतात की तुला काय वाटलं नंदिनी, जेव्हा तू नव्हती तेव्हा काय मानिनीला एकटीलाच काम करायला लागत होतं का, म्हणजे आता आम्हाला दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा चहा एकत्रच मिळणार, आता ही कामाला जाते ना. आणि माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, अगं नंदिनी तुला एवढीच काळजी वाटत आहे घरातल्यांची कामाची तर तू जाऊ नकोस ना कामाला. त्यानंतर मानिनी म्हणते कसं आहे माहिती आहे का, आधी पण मला रम्या मदत करायचीच ना किचनमध्ये, आताही करेल, त्यात काय एवढं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे सगळं मानिनी बोलून दाखवत असते आणि हे सगळं त्यांचं बोलणं झालेलं असतं. मानिनीने चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं आणि त्यासोबतच आता तिथे येते आणि त्याचबरोबर तिथे सई येऊन सांगू लागते की काव्या वहिनी कुठे आहे, काव्या वहिनीची मैत्रीण आली आहे, बेस्ट फ्रेंड आहे काव्या वहिनीची असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते आणि त्यासोबतच मग नंदिनी धावतच खाली जाऊ लागते. तिला वाटतं जीविका आलेली आहे म्हणून ती धावत खाली आलेली असते आणि मग नंदिनी आल्या आल्या तिला हाय जीविका असं म्हणते. तेव्हा ती म्हणते की नाही मी जीविका नाही आहे, मी अनिशा आहे असं म्हणत तिने आता सांगितलेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की तिथं जीवा आलेला असतो आणि मग ती जीवाशीही बोलायला सुरुवात करते. तिला जीवासोबतही गप्पा मारायच्या असतात आणि हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचवेळी ती म्हणते हाय जीवा आणि ती जीवाला ओळखते. नंदिनीला कळतच नसतं, बाकी सगळेही आता खाली आलेले असतात आणि आता जीवाला टेन्शन आलेलं असतं, म्हणजे बॉम्ब फुटणार, आमच्या दोघांच्या नात्याचा बॉम्ब फुटणार. ही अनिशा आलेली आहे ना, तिने आता बोलायला सुरुवात केलेली आहे. ती काय काय बोलेल आणि काय काय करेल याचा अंदाज मात्र त्याला आलेला नसतो आणि तो मात्र विचार करत असतो. काहीही झालं तरीही आता काही गोंधळ व्हायला नको आहे एवढीच त्याची इच्छा असते. परंतु अनिशा जेव्हा बोलत असते तेव्हा अनिशा म्हणत असते हे जीवा
ही फुलं मी तुझ्यासाठी नाहीत आणलेली ना, तुला माहिती आहे ना काव्याला फुलं किती आवडतात, ही काव्यासाठी आणलेली आहेत. आणि काय रे सरप्राईजच दिलं तुम्ही दोघांनी, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि काव्याने तर एवढं मोठं सरप्राईज दिलंय ना, विचारच करू शकत नाही आम्ही, असं तिचं बोलणं सुरू झालेलं असतं. रम्या मात्र पाहत असते. रम्याला कळत नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे आणि ही जीवाशी कशी बोलतीये. मग वसुंधरा तिथं बोलायला येते आणि वसुंधरा म्हणू लागते, तुझी आणि जीवाची ओळख कशी झाली. तेव्हा ती सांगते की कॉलेजमध्ये, आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि ती म्हणत असते की काय आहे हे, म्हणजे काव्याने अचानक गेली आणि ताईच्या लग्नात गेली आणि तिथे डायरेक्ट लग्नच करून टाकलेलं आहे, म्हणजे कळतच नाही आहे, आम्ही सगळे सरप्राईज झालेलो आहोत. आणि हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा जीवाला मात्र टेन्शन आलेलं असतं. आणि मग तिला पाणी दिलं जातं. तेवढ्यातच काव्याला बोलवायला गेलेली असते. आणि नंदिनीला मात्र कळत नसतं की हिचं हे सगळं बोलणं काय चाललेलं आहे. नंदिनीला मात्र या बोलण्यातून जरा जरा संशय येत असतो. जीवा मात्र तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. अनिशाला तो बोटाने खुणवत असतो, पण जीवाला मात्र भीती वाटत असते की आज अनिशा सगळी वाट लावणार आहे, कसंही करून तिला थांबवलं पाहिजे. आणि मग तो बोलत असतो. आणि तेवढ्यातच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे हे सगळं जेव्हा चालू आहे आणि त्याच वेळी घडतंय ते असं की कुणी विचारही करू शकत नाही. इकडे मात्र या सगळ्यांच्या मध्ये आता अनिशा आलेली आहे आणि अनिशा मात्र वारंवार तिच्या मनात जे काय आहे ते सांगण्याचा ती प्रयत्न करत आहे. अनिशाला फक्त एवढंच माहिती असतं की काही झालं तरीही मला माहिती आहे की जीवाचंच लग्न जमलेलं आहे, हे सगळं तिचं चाललेलं असतं. परंतु इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा जीवा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. पण अनिशा खूप एक्सायटेड असते. तिला असं वाटत असतं की जीवा आणि काव्या या दोघांचंच लग्न झालेलं आहे, म्हणून तिची एक्साइटमेंट वाढलेली असते. पण तिच्या कुठं लक्षात असतं की या सगळ्यामागे काय आहे, या सगळ्यामागे कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत, हेच तिच्या लक्षात आलेलं नसतं. तिने स्पष्टपणे सांगत असते की खरंच मला ना कळतच नाहीये, मी असायला पाहिजे होतं ना तिथे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि ती जीवाशी एवढी फ्रँकली बोलत असते, त्यामुळं तिला कळतच नसतं की आपण जीवाशी जे बोलतोय पण इथे घरामध्ये वेगळा झालेला आहे गोंधळ. हा जो गोंधळ आहे तो तिला माहीतच नसतो आणि ती मात्र बोलतच सुटलेली असते. रम्याला मात्र आता ह्या सगळ्या गोष्टींवरती संशय येऊ लागलेला असतो. रम्याला कळत नसतं की ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, कारण यामध्ये काहीतरी वेगळंच आहे, हे सगळं बोलण्याचा प्रयत्न ती करत असते. आणि त्याचसोबतच तिथे पार्थ येतो आणि पार्थ अनिशाला सांगू लागतो की हाय अनिशा, हा माझा पार्थ दादा, काव्याचं आणि पार्थ दादाचं लग्न झालंय. म्हणजे जीवाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण ती काही थांबायचं नाव घेत नसते. म्हणून जीवाने डायरेक्टली बॉम्ब फोडलेला असतो, तो म्हणजे काव्याचं आणि पार्थ दादाचं लग्न झालंय. तेव्हा ती म्हणत असते काय, आता जानिशाला इथं धक्का बसलेला आहे, पार्थ आणि काव्याचं लग्न. कारण तिला तर माहिती आहे की पार्थ बरोबर काव्याच्या ताईचं लग्न ठरलेलं होतं. मग हे सगळं काय आहे, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्यावेळेस ती म्हणत असते काय, तेव्हा पार्थ पण हाय म्हणून त्याला ओळख करून देतो. आता सगळ्यांना प्रश्न पडलेले आहेत की काहीही झालं तरीही आता हे सगळं जे काय आहे हे काय आहे, ही अनिशा काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे, काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पार्थ मात्र तिथे बोलत असतो. आणि आता काव्य अजूनही खाली आलेले नसते. अनिशाने जो गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते ते जीवाला निस्तरता नाकी नवालेलं असतं. जीवा त्याच्या परीने तो गोंधळ संपवण्याचा, तिथे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सगळं बोलणं चालू असतं. आता अनिशाला धक्का बसलेला असतो, कारण जीवाने एवढ्या स्पष्टपणे सांगून टाकलेलं असतं की त्याचं आणि त्याचबरोबर इकडे पार्थचं आणि काव्याचं लग्न झालेलं आहे. या सर्व गोष्टी घडत असतात. आणि मग आता पार्थ पण तिथे उभा असतो, तो हाय म्हणतो. त्याचबरोबर अनिशाला सगळेजण विचारतात की तुला काय हवाय, चहा, कॉफी, ज्यूस काय द्यायचं आहे, हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. पण रम्या आणि वसुंधराला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यांना कळतच नसतं की यांचं काय चाललेलं आहे, हे असं का बोलत आहेत. तेवढ्यातच इथे काव्य धावत येते आणि म्हणते, अनु तू आलीस. आणि मग अनुच्या हातात बुके असतो. आता काव्य आलेले आहे त्यामुळं जीवाला थोडंसं हायसं वाटत असतं, कारण त्याला असं वाटत आहे की आता कुठेतरी शांत होईल हे अनिशा नावाचं वादळ, असं त्याला वाटत असतं. आणि मग ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे वसुंधरा त्याचबरोबर मानिनी सगळेजण बघत आहेत. काव्य आलेले आहे, आपल्या लाडक्या मैत्रिणीला भेटत आहे, बेस्ट फ्रेंडला भेटत आहे. आणि त्यासोबतच ती लगेचच आता रम्या आणि वसुंधरा बोलायला सुरुवात करतात. त्या म्हणत असतात की अगं कळलं नाही आम्हाला, ही तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना, मग लग्नात नव्हती का आली,
हे सगळं बोलणं चालू असतं तेव्हा ती म्हणते की हो, आणि जीवाची आणि तिची ओळख कधी झाली? तेव्हा ती सांगते की संगीतला झाली. मग पुन्हा आता पुढचा प्रश्न असतो, ती संगीतला होती तर मग लग्नाला का थांबली नाही? तेव्हा ती सांगते की तिच्या बाबांची तब्येत बरी नव्हती. हे दोघीजणी बोलत असतात आणि मग तेव्हा लगेचच आता पुढचा प्रश्न असतो वसुंधराचा, तो म्हणजे की बाबांची तब्येत बरी नव्हती, आता ठीक आहे ना बाबांची तब्येत? असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच भयानक अशा असतात, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पार्थ उभा असतो. पार्थलाही कळत नसतं. काव्या मात्र डिस्टर्ब झालेली आहे. काव्या काहीतरी वेगळं वागते हे मात्र सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. काव्याचं वागणं काहीतरी विक्षिप्त आणि विचित्र आहे हे कळलेलं असतं. अनिशाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यासोबतच आता नंदिनी आणि जीवा, नंदिनी म्हणते की ठीक आहे, तुम्ही चालू द्या, तुमच्या गप्पा होऊ द्या. आणि काव्या, अगं अनिशासाठी कॉफी देणार आहेस ना, त्यासोबत शिरा केलेला आहे मी, तो शिराही तिला दे, तुला माहिती आहे ना, आणि तिच्याशी गप्पा मारत बस, तेवढंच तुला बरं वाटेल ना, असं नंदिनी जाताना सांगते. आणि आम्ही निघतोय असंही तिचं म्हणणं असतं. इकडे पार्थी ऑफिसला निघालेला असतो आणि मानिनीने खास जीवाला सांगितलेलं असतं की नंदिनीला तिच्या आनंद निवासमध्ये सोड, कारण तिने तिच्या कामाची सुरुवात करायचं ठरवलेलं आहे, तर तिच्या कामाची सुरुवात तिला करायची आहे हे सगळं सांगितलेलं असतं आणि त्याला जायला सांगितलेलं असतं. तेव्हा आता रम्या जी आहे ती अनेक प्रश्न विचारत असते. रम्या म्हणत असते की नक्की यांचं काय चाललेलं आहे, कारण यांना इतके प्रश्न विचारले जात आहेत तरीही या दोघी जणी वेगळ्याच पद्धतीनं बोलत आहेत, वेगळ्याच पद्धतीनं वागत आहेत. आणि मग काव्या म्हणत असते की मानिनी काकू, मी आणि अनिशा आम्ही दोघी जणी आमच्या रूममध्ये जाऊन बसलं तर चालेल का? तेव्हा इकडे सगळेजण तिला म्हणतात की हो, पण रम्या आणि वसुंधराची अजिबात इच्छा नसते. आता नंदिनी तर जायला निघालेली आहे. नंदिनीला काही करून तिच्या कामासाठी बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि मग मानिनी त्याचबरोबर हे सगळेजण बोलत असतात. मानिनी म्हणत असते की काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही दोघीजणी रूममध्ये जाऊन बोला, गप्पा मारा, मी तिथेच पाठवेल. मग कल्पनाला बोलवते, कल्पनाला सांगते की कल्पना आज कॉफी बनव गं, आणि कॉफी बनवायला सांगते. त्याचबरोबर कॉफी आणि शिरा हे दोन्हीही पाठव. मग जीवा त्याचबरोबर पार्थ हे सगळेजण पाहत असतात. इकडे काव्या परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यासोबतच ही तिची कॉलेजमधली मैत्रीण आहे, जीवाची संगीतला ओळख झालेली आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता वसुंधराचे प्रश्न काही संपत नसतात आणि त्यावर एकच उपाय असतो, तो म्हणजे रूममध्ये घेऊन जाणं. रूममध्ये घेऊन जाऊन तिथं गप्पा मारत बसणं हा एकच उपाय असतो आणि तो काव्याला चांगलाच माहिती असतो. आणि काव्याने मात्र तेच करण्याचं ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर काव्य आता निघालेली असते. नंदिनी तिच्या कामासाठी बाहेर पडत आहे आणि तेव्हा मात्र अनिशाला धक्का बसलेला आहे, तो वेगळाच, कारण नंदिनी आणि जीवा हे दोघंजण निघालेले आहेत, परंतु नंदिनीने आवर्जून जाताना काव्याला सांगितलेलं आहे की तिच्याशी व्यवस्थित बोल, तिचा पाहुणचार कर, ती आपल्या घरी आलेली आहे. या सगळ्या इन्स्ट्रक्शन नंदिनीने काव्याला दिलेल्या असतात. आता काव्या ही घेऊन चाललेली असते अनिशाला त्यांच्या रूममध्ये आणि जीवा आणि नंदिनी निघालेले असतात. त्याचबरोबर इकडे नंदिनीला अनेक प्रश्न पडलेले असतात की काव्याची जी मैत्रीण आहे ना जीविका, तिच्याशी काव्या नंदिनीला बोलायचं असतं आणि कधी एकदा तिच्याशी भेट होते असं तिला वाटत असतं. आणि त्याचबरोबर काव्या आता रूममध्ये निघालेली आहे आणि त्या रम्या आणि वसुंधरा ज्या आहेत त्या मध्ये मध्ये चोमडापणा करायचा प्रयत्न करत असतात. त्यांनाही काव्याने सणसणीत उत्तर दिलेलं आहे आणि तिथून अनिशाला घेऊन रूममध्ये येते आणि रूममध्ये येऊन रूमचा दरवाजा लॉक करते, कारण ही गोष्ट मात्र तिने खूपच चांगली केलेली आहे, कारण तिला माहिती आहे की तिथे कान लावायला दाराला कोणीतरी येणार, म्हणून आधीच इकडे काळजी घेऊन काव्याने रूमचा दरवाजा लॉक केलेला असतो. आणि त्याचबरोबर ती अनिशाशी बोलत असते. अनिशा म्हणत असते, हे काय बघते मी सगळं, अगं हे सगळं काय घडलंय, कारण तुमच्या दोघांची लव्ह स्टोरी माहिती ना. तेव्हा काव्या म्हणते, काय हे तू काय केलेस, म्हणजे तू एवढा अचानक येऊन का बॉम्ब फोडलेला आहे? ती म्हणते, अगं तुला माहिती आहे ना स्टुडंट काउन्सिलिंगचं हे होतं आणि सर नोट्स देणार होते, तू आलीच नाही आहे इन्स्टिट्यूटला, आणि मग म्हणून मला यावं लागलेलं आहे, मी तुला 2-3 वेळा कॉल केलेला. तेव्हा काव्या म्हणते की अगं ह्या डिप्रेशनमध्ये मी माझा फोन कुठं टाकलेला असतो ना तेच मला माहीत नसतं. आणि मग काव्या शांतपणे बोलत असते. तेव्हा मात्र अनिशा म्हणत असते, पण अगं हे सगळं काय झालंय? काव्या म्हणते, मी तुला सांगते सगळं, खूप मोठी स्टोरी आहे, असं काव्या तिला सांगत असते.
काव्याचं म्हणणं असतं की तू विचारही करू शकत नाही अशा गोष्टींचा सामना केलेला आहे आणि या सर्व गोष्टी अशा पद्धतीनं घडलेल्या आहेत हे काव्या सगळं सांगत असते. त्यासोबतच अनिशा म्हणत असते, अगं काय आहे हे सगळं, दुसरं कोणी जर मला सांगितलं असतं ना तर मी या गोष्टींवरती विश्वासच ठेवला नसता. हे सगळं बोलणं तिचं चालू असतं आणि तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की तू विचारही करू शकणार नाही अशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या होत्या. हे सगळं काव्याचं सांगणं असतं आणि इकडे रम्या आणि वसुंधरा रूममध्ये आलेले असतात. त्यांच्या दोघींच्या डोक्यात वेगळेच प्लॅन सुरू झालेले असतात आणि त्यांना असं वाटत असतं की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण व्यवस्थितच पाहिल्या पाहिजेत हे त्यांच्या दोघींच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा रम्या म्हणते की मी जाते आणि ऐकते नक्की काय आहे, कारण ती काव्या खोटं बोलत होती हे मला माहिती आहे. आणि मग रम्या आता दरवाजाच्या बाहेर येऊन उभी असते, ऐकण्याचा प्रयत्न करत असते. काव्या मात्र इकडे सगळं सांगत असते की नक्की काय घडलेलं आहे, कशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या होत्या हे सगळं काव्या आता सांगत असते. ती म्हणते की ऐनवेळी लग्नमंडपातून ताई नव्हती, ताई गायब झालेली होती आणि त्यावेळी तिथे खूप गोंधळ झाला. तिथे सगळेजण बोलत होते आणि त्यांच्या सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की आता या लग्नासाठी मी तयार राहायचं. तिथल्या माणसांचा असा हट्ट होता की या लग्नमंडपातून लग्न झाल्याशिवाय बाहेर जायचं नाही, हा हट्ट होता. हे सगळं काव्या सांगत असते आणि तेव्हा मात्र काव्या सांगते की माझ्या वडिलांच्या तोंडाला काळं फासलं जात होतं, अन्यथा त्यांना गोळी घालून मारलं जाणार होतं. माझीही तीच अवस्था होती आणि मग माझ्या बाबांनी माझ्यासमोर हात जोडले आणि मला म्हणाले की तू या लग्नाला तयार हो, काहीही झालं तरी तू नाही म्हणू नको, असं म्हणून ते बोललेले होते. इकडे आता कल्पना कॉफी आणि त्याचबरोबर शिरा घेऊन निघालेली असते. तिथं आलेली असते ती म्हणजे रम्या आणि तिच्याकडून ट्रे घेते आणि मग तो ट्रे जो आहे तो घेते आणि म्हणते आपण जाऊया, कारण तिला काहीच ऐकायला येत नसतं, तिला कोणत्याच गोष्टी ऐकायला येत नसतात. आणि त्यासोबतच आता दरवाजा वाजवला जातो. दरवाजा वाजला की काव्या दरवाजा उघडते, दारात रम्या असते. आता काव्या रम्याला लगेच विचारू लागते की तू का आलेली आहे, कल्पनाताई का आलेल्या नाहीत. तेव्हा रम्या सांगते की अगं त्या वरती रूम आवरतायत, काम चालू आहे त्यांचं. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की काव्या तो ट्रे घेते रम्याच्या हातातून दरवाजातच, कारण दरवाजातून ती आत चाललेली असते आणि तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता हे सगळं जे काही चाललेलं आहे ते म्हणजेच की आता हे सगळं जे काही चाललेलं आहे त्यावरून ह्या गोष्टी क्लिअर होत असतात आणि ती म्हणत असते की आत्ताच्या आत्ता तू जा इथून, असं म्हणत तिला हकलून दिलेलं असतं. या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि मग आता ती दरवाजा बंद करते. अनिशाकडे तिने ट्रे दिलेला असतो आणि मग अनिशाकडे ट्रे देऊन तिने सांगितलेलं असतं की हे घे, असं म्हणत तेव्हा ती म्हणते ही या घरातली मांजर आहे, एक नंबरची मांजर आहे, ती काहीही करू शकते आणि ती कोणत्याही थराला जाऊ शकते. हिचं ना सगळ्यांवरती बारीक लक्ष असतं आणि त्यामुळं तिच्यापासून सावध राहिलं पाहिजे. तर अनिशा म्हणते की काव्या मला काय वाटते माहिती आहे का, आता विचार करायला पाहिजे, कारण तू कशी आहे ते मला माहिती आहे. तुला जे हवं असतं ते मिळवते तू, तुला जे नको आहे त्याचा तू नेहमी तोंडावर सांगून नकार देत असते. पण आज जे काही घडत आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा ती म्हणत असते की काव्या तू स्पष्टपणे सांग. तेव्हा ती म्हणते मी सांगण्याचा प्रयत्न नाही का केला, जीवाला पण मी समजवलं, पण जीवा ऐकतच नाही आहे. जीवा म्हणतोय की नाही आता मी ऐकून घेणार नाही, कारण काव्याने ही गोष्ट सांगायची अनिशाला विसरली आहे प्रेक्षकांनो, की लग्न झाल्यानंतर जीवाने तिला खूप वेळा सांगितलं होतं की काहीही झालं तरीही आत्ता. इकडे अनिशा काव्याला सांगत असते की आता तू घरातल्या सगळ्यांना सांग, काहीही झालं तरी शांत राहू नकोस, हे अनिशाचं म्हणणं असतं आणि ती सगळ्यांना सांगत असते. हिला काव्याला समजवत असते की काहीही झालं तरीही तू आता माघार घ्यायची नाहीस आणि ही गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे, असं अनिशा स्पष्टपणे इकडे सांगत असते. आणि तिचं असं म्हणणं असतं की आता तू माघार घेऊ नकोस, आता तू सगळ्यांना ही गोष्ट सांग, असं अनिशा तिला सांगत आहे. आणि काहीही झालं तरीही आता सगळ्यांना घरात कळू दे, कारण तू आणि जीवा तुमचं प्रेम आणि तुमची लव्ह स्टोरी काय आहे, तुमचं प्रेम भुलताना अख्ख्या ग्रुपने पाहिलेलं आहे. पण काहीही झालं तरी आता तुला निर्णय घ्यावा लागणार आहे काव्या, अशी तू माघार घेऊ नकोस, असं अनिशा तिला समजवत असते. अनिशाचा तिला सांगण्याचा उद्देश असतो की कसं आहे, तुझं आणि जीवाचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळं तुला आता निर्णय घ्यावाच लागणार आहे, असं अनिशा काव्याला समजवत असते. काव्याला समजवण्याचा वेगळा अर्थ असतो, पण तिला कुठं माहिती आहे की घरामध्ये काय गोंधळ होणार आहे, कशा पद्धतीनं गोष्टी घडणार आहेत. आता अनिशाने काव्याला समजवायचा प्रयत्न केलेला आहे की तू लवकरात लवकर घरातील सर्वांना सांग
इकडे आता जीवा आणि नंदिनी निघालेले असतात. नंदिनी म्हणत असते की आज अनिशाला तर भेटले, पण एकदा मला काव्याची जी जीविका मैत्रीण आहे ना तिला भेटायचं आहे, असं नंदिनी बोलत असते. आणि त्या क्षणी जीवाला धक्का बसतो आणि जीवाकडून गाडीचा ब्रेक लागतो, अक्षरशः गाडीचा ब्रेक लागतो आणि जीवा मात्र गाडी थांबवतो. आणि मग नंदिनीला कळतच नाही आहे की अचानक काय झालेलं आहे, म्हणजे असा ब्रेक का लागलेला आहे, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की नंदिनी हे सगळं करत असते, बोलत असते, तेव्हा जीवाला माहिती असतं की नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यामुळं जीवा हा टेन्शनमध्ये आलेला असतो. इकडे जेव्हा आता या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा रम्या आणि वसुंधरा दोघीही बोलत असतात. त्या म्हणत असतात की असं काहीतरी आहे की जी गोष्ट या मुलीने आपल्यापासून लपवलेली आहे. रम्या म्हणत असते आणि तोच तिचा वीक पॉईंट असणार आहे, त्यामुळं आपल्याला त्याबद्दल माहिती काढणं गरजेचं आहे, असं या दोघींचं बोलणं सुरू असतं. आणि या दोघीजणी बोलत असतात. त्यासोबतच त्यांच्या डोक्यात अनेक विचार सुरू झालेले आहेत. आणि इकडे आता काव्या जी आहे ती बोलायला आलेली आहे ती म्हणजेच मानिनीसोबत. आणि मानिनीला म्हणत असते की मानिनी काकू, तुम्हाला माहिती आहे का हे सगळं काय आहे ते, म्हणजे तुम्हाला वाटत असेल पण ह्या सर्व गोष्टी मी कशासाठी बोलते, माझं हे वागणं असं का चाललेलं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा ती सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय, हे सगळं ती सांगू शकेल का, या सर्व गोष्टी ती आता मानिनीला सांगू शकेल का, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा लाख मुलाचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही आवर्जून हा एपिसोड नक्की पहा. थँक्यू.